माणुसकीला काळिमा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील सुगाव इथं घडली आहे। मध्य प्रदेश येथून ऊस तोडणीसाठी आणलेल्या 5 जणांना घरात डांबून ठेवून त्यातील 3 महिलांवर अत्याचार करण्यात आला। तर ऊस तोडणी करणाऱ्या कामगारास बेदम मारहाण करण्याचा प्रकार या ठिकाणी घडलाय। गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांची सुटका करून त्यांना पोलिसांची मदत मिळवून दिली। मध्य प्रदेशातील शिरपूर या गावातून रामविलास आपल्या कुटुंबीय समवेत सुगाव येथे महादेव भागवत या मुकादमाकडे आले। सुरुवातीला काही ठिकाणी ऊस तोडणीचं काम करू लागले, परंतु हे काम जमत नसल्याचं सांगत महादेव यांनी रामविलास याच्या कुटुंबियाला घेऊन सुगाव येथे घरी आला। या ठिकाणी या कुटुंबाला डांबून ठेवून रामविलासला रोज रात्री बेदम मारहाण करायचा आणि दिवसा कामाला झुंपायचा। असे 3-4 जण जमवून त्यांच्यावर अत्याचार करत असायचे। माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली आहे। शनिवार दिनांक किती काल होतं ती मला 16 तर माझ्या कानावर वार्ता आली की महादेव भागवत याने ऊसतोडीतले 4-5 महिला आणून घरात डांबून ठेवलेले आहेत आणि त्यांना काल शेतात नेऊन इथून 2 किलोमीटरवर एक ओढा आहे, त्या ओढ्याकडे नेऊन मुलाला मारहाण करणं, त्याच्यावर अतिप्रसंग करणं ही माझ्या कानावर वार्ता आली। कानावर वार्ता आल्याच्या नंतर मी माझ्या मुलाला आणि बलभीम शिंदे, नामदेव शिंदे हे 2-4 कार्यकर्ते गावातले उपसरपंच इथे हजर राहून इथं येऊन त्याला स्वतःला बोलवून घेतलं अगोदर मी घरी। म्हणलं बा तू काय प्रकार चालविलास या गावात, आपल्या गावात असं घडू नये हे ते म्हणून सांगितलं। पण त्याच्यावर त्याची जरा भाषा अरेरावीची असल्यामुळं मी काय केलं, 2-4 मुलं पाठवून त्याच्यात माझा स्वतःचा एक मुलगा युसुफ खा म्हणून, बलभीम शिंदे, आणखीन 2-4 मुलं येऊन त्यांनी ही महिलाची सोडवणूक करून खोलीतून काढून आपल्या बैठकीत आणलं त्या महिलाला। त्यावेळेस त्या महिलांनी ह्यांना काय काय अत्याचार केले, किती त्रास दिला ही सगळं, ह्यांना पोटापाण्याची व्यवस्था झालेली नाही, जेवणाची व्यवस्था झालेली नाही, मारहाण केलेला प्रकार सांगितला, अतिप्रसंग केलेला प्रकार सांगितला। ह्या हिशोबानं कसला बी निर्दयी काळजाचा माणूस बी असला तर त्याच्या काळजाला पाजर फुटल त्यांची वार्ता ऐकून। ह्या हिशोबानं आम्ही आमच्या माणुसकी या धर्मानं त्यांचे जेवणाचं 1-2 वेळेसची व्यवस्था करून पोलीस स्टेशनला कल्पना दिली आणि त्याला ती 2 आरोपी इथं, बाकीची तर काही आम्हाला कल्पना नव्हती, पण महादेव भागवत आणि सुरेश ही 2 आणि ही 4-5 लोकांची मुक्तता करून पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केलं। अच्छा अच्छा अच्छा। आम्ही म्हणलं पोलिसला बी सांगितलं की ह्यांची योग्य निर्णय लावावा, ह्यांनी तपास करावा म्हणून। अच्छा काय नाव? संजय सानप, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, बीड।